हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर माझ्या बहिणीचं लग्न झालं, त्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये होते, तर तेच मी म्हणजे साखरपुड्याचा, हळदीचा आणि लग्नाचा मिळून एकच व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर साखरपुड्याची पाहुणे यायची गडबड झालेली आणि माझा भाऊ बोलतो होता का माझा पण व्हिडिओ घे, म्हणून व्हिडिओ वगैरे घेतला. आणि त्यानंतर मग पाहुणे यायची पण सुरुवात झालेली आणि बाहेर एवढा आवाज होता तरी पण शिवान झोळीमध्ये झोपलेला. शिवानला एवढी झोप चालली होती, त्याला कंट्रोल नव्हती हो झोप. आणि त्यानंतर मग पाणी पण आलेलं, आम्ही पाणी वगैरे भरलं आणि त्यानंतर मग साखरपुड्याला पण सुरुवात झाली. जसं जमेल तसे व्हिडिओ काढलेले, तर नक्कीच बघा शेवटपर्यंत. आणि कसे वाटले व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गाडी पाठवायची हाय मी इथंच आहे. इथंच आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये नारायणी नमस्ते. तर दाजींनी पण प्रतीक्षाला मोबाईल दिलेला, साखरपुडा वगैरे झाला, फोटोशूट झाले आणि मग त्यांनी मोबाईल दिलेला प्रतीक्षाला, तुम्ही बघशालच. आमच्याकडे हळदीच्या वेळेस असं चौक वगैरे भरतात, गाणे वगैरे बोलतात. तुमच्याकडे बोलतात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे तर असे गाणे वगैरे खूप छान बोलतात. काय करते
काय करते बघ तिकडे बघ ना बघ काय अंकल लॉलीपॉप आहे डोकं बी बीज होतात ना बस ना समोर बघा समोर बघा समोर माझ्या बघा इकडं बघा इकडे समोर बघा समोर एक बघा सगळ्या जुनी आल्या थांबा सगळ्यांचे कुठे थांबा राहा उभ्या सगळ्या अशी उभ्या राहा इकडे बघा समोर कांदा अठ्ठा तुम्ही जा ना पाणी हे करा पाणी होतं बघा समोर चला बघा समोर संध्याकाळी हळदच ना सोडायची गाणे बी नेमतं ना काय अगोदर कटाळले तर नवरीची आंघोळ वगैरे झाली, हळद वगैरे नाचवली आम्ही सर्वांनी. हळद वगैरे नाचून झाल्याच्या नंतर सर्वांनी हळद वगैरे लावून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी मांडव डगळे बोलतात आमच्याकडे, म्हणजे मांडवाला आंब्याचे डगळे ते जांभळीचे डगळे ते आणून खोसतात. ते तर दुसऱ्या दिवशी केलं. राजन वगैरे ते भरते ते, म्हणजे आमच्याकडे शेलदला तर मग दुसऱ्या दिवशीच करते. तर ते डगळे ते आणते, ते राजन वगैरे भरते. त्याचा पण व्हिडिओ पुढं आहे, तो पण नक्की बघा. माझ्या चुलता दाजीन ते कसे घेऊन आलेले डगळे वगैरे ते.
तर बघितलं तुम्ही डगळे वगैरे कसे आणले. माझे मामा, माझे सासरे, मोठे दाजी होते, माझ्या चुलता होते आणि एक काका होते, त्यांनी डगळे वगैरे आणले. आणि माझ्या चुलतीने त्यांनी राजन भरायला कळशा वगैरे भरून आणले होते. 5 जणी मिळून कळशा आणायला लागते, ते पण आणलेले. आणि ओवाळून वगैरे घेतलं आणि त्या राजनामध्ये पाणी ओतलं, ते पण बघा पुढे व्हिडिओ. तर राजन वगैरे भरून झाले, डगळे वगैरे कोसून झाले मांडवाला. आणि त्यानंतर मग तेल वाणन ते काय काय असतंय ते सर्व करून घेतलं बघशाल पुढे. तांदूळ राशीले 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 तांदूळ राशीले. आता सुपट आहे ना, हळूच होत हा. आशीर्वाद देण्यासाठी
कोटी पाटील परिवार गवारी पाटील परिवार यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व जर पैसा प्रतिष्ठा व त्या एकमेकांना आपण आजच्या आशीर्वाद घेणार तरी आपले आशीर्वाद देण्याच्या दाम्पत्याचं पाहिजे सुख समृद्धी आणि भरभरून जावं या समाजाची सेवा करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण निर्विघ्नं पुराणे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री सर्वे त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्ते कधी मायेची आठवण सदा प्रेमान शुभ मंगल सावधान माया देऊन पाहते गाडी तिला पारू आठवणीचा बालपणा सदा प्रेमान शुभ मंगल सावधान सदा प्रेमान शुभ मंगल देव ताराबलचंद्र बलवंत देव विद्याबलचंद्र बलवंत देव लक्ष्मी पटेते सावधान शुभमंगल सावधान सुलग्न सावधान यासाठी नाव घ्यायचे ईश्वरी देवता ग्रामदेवता शुभालग्न सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सुलग्न सावधान सुलग्न सावधान वासंतिता एक चित्त शुभलग्न सावधान सर्व पाहुण्यांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय पुढे जायचं नाही. नवरदेवाकडचा आहे त्याला ऐकण्याला आहेर करायचे असतील तर इथे माईक देवा इकडचा आहेर चालले आहेत आणि इकडे समोर नवरीकडचे आहेर चाललेले आहेत. हार्दिक स्वागत. आपण या शुभेच्छा प्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली. पुन्हा सर्वांचा खूप खूप आभार. तर लग्न वगैरे पार पडला आणि त्यानंतर मग कन्यादान वगैरे चालू होतं. तर त्याचे पण थोडं म्हणजे मिस्टरांनी व्हिडिओ घेतलेलं. तर खूप छान लग्न पार पडलं. तर पुढे बघा तुम्ही. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मग कन्यादान वगैरे चालू होतं. एकीकडे जेवण वगैरे म्हणजे जेवण वगैरे झालेले आहेत. तो व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे. बघा समोर कन्यादान वगैरे झालं, आमचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर म्हणजे जेवणाचे ते म्हणजे जेवताना वगैरे काही व्हिडिओ मागे पुढे झालेले आहेत तर प्लीज समजून घ्या. तर असे बनवलेले आहेत व्हिडिओ. तर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर तुम्हाला शिवांचा पण आवाज येत असेल मध्ये मध्ये, कारण का शिवांश पण बडबड करतोय. आणि त्यानंतर मग वरमाया वगैरे असं नाचवतात. म्हणजे बरेच आमच्याकडे असे बरेच कार्यक्रम असतात, ते पण बघा तुम्ही पुढे. तर व्हिडिओमध्ये आवाज पण आहे, म्हणजे तिथे आजूबाजूला आवाज येत होता ते म्हणजे बडबड केल्याचा वगैरे, तर तो पण आवाज आहे त्यामध्ये, ते पण बघा. मी म्हणजे आवाज वगैरे काही कट केलेला नाही, म्हणजे आवाज म्यूट वगैरे काही केलेला नाही, आवाज पण तसाच ठेवला आहे. तर तसा आवाज वगैरे ऐकायला खूप छान वाटत आहे, त्याच्यामुळे मग मी आवाज वगैरे म्यूट केलेला नाही आहे, तसाच ठेवलेला आहे तो आवाज पण. तर त्यानंतर नवरीची ओटी वगैरे भरते तो, म्हणजे कन्यादान वगैरे झाले त्यानंतर नवरीची ओटी भरते. उसाचे सुन्या काळजाचे माझं सगळं सुख माझ्या मुलीला मिळू दे असं बाप म्हणतो, पण तिची एक गोष्ट बाप मागत राहतो शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. तू उद्या बापाला कोर्ट आणला तरी तो नाही म्हणणार आहे, पण तो म्हणतो की माझं सगळं सुख माझ्या मुलीला मिळू दे, पण तिची एक गोष्ट मला दे असं म्हणणार एकच, म्हणजे तिचं सगळं दुःख मला दे असं म्हणणार एकच माणूस, तो म्हणजे बाप. उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिनी आले निखा